अमेरिका आणि इराण यांच्यातला युद्धाचा तिढा काही केलं सुटत नाही असं दिसतंय। रोज सकाळ झाली की डोनाल्ड ट्रम्प असा काहीतरी निर्णय घेतात जो त्यांनी कालपर्यंत ठरवलेला असतो की ते कधीही घेणार नाहीत। मग दुसऱ्या दिवशी ते बरोबर उलट काहीतरी ठरवतात। भलेही त्याचा अमेरिकेला प्रत्यक्ष काही फटका बसणार नाही, पण जगातल्या अनेक राष्ट्रांना तो फटका बसतोय। चीनला बसतोय, भारताला बसतोय। काल त्यांनी अचानक सांगितलं की आम्ही स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ सर्वांसाठी, चीनसाठी, जगासाठी खुली करतोय, पण यासाठी त्यांनी कोणतीही टाइमलाईन दिली नाही आणि जणू काय ते सगळ्या जगावर उपकारच करत आहेत अशा भाषेत त्यांनी हेही सांगितलं की इथून पुढे रशिया आणि इराण यांच्याकडून एक्सपोर्ट केल्या जाणाऱ्या तेलावर जे सँक्शन्स पूर्वी होते ते कंटिन्यू होतील। म्हणजे मागच्या 30 दिवसांसाठी जे काही सँक्शन्स मध्ये मुभा दिलेली होती रशिया आणि इराणच्या तेलाला खरेदी करण्यासाठी, ती पूर्णपणे काढून टाकलेली आहे असं देखील त्यांनी सांगितलं। म्हणजे जगातल्या सर्व राष्ट्रांना आता तेलासाठी पुन्हा एकदा मध्य पूर्वेतल्या देशांच्यावर अवलंबून राहावं लागणार आहे। यावर भारत आता काहीतरी उपाय काढेलच। कदाचित आपण अमेरिकेला फाट्यावर मारून रशियाचं तेल खरेदी करत राहू, जसं आपण पूर्वी देखील करत होतो। पण एलपीजीचं काय, हा सर्वात मोठा आणि गंभीर प्रश्न आहे। भारत जी काही एलपीजी खरेदी करतोय तो सौदी अरेबिया, यूएई, कतार या राष्ट्रांच्याकडून करतोय आणि 21 तारीख जवळ येते आहे। त्यामुळे भविष्यात नक्की काय घडेल ते आताच सांगता येणार नाही। या 21 तारखेला सीज फायर जो 2 देशांमध्ये झालेला होता तो संपणार आहे आणि त्यामुळे एलपीजीचा प्रॉब्लेम पुन्हा कसा निर्माण होऊ शकतो आणि त्याच्यावरती एक सोल्युशन आहे, पण ते सोल्युशन कसं खूप अवघड आहे आणि त्याचा फटका परत एकदा भारताला कसा बसू शकतो हे सगळं सांगतो आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। भारताची एलपीजीची रिक्वायरमेंट जवळजवळ 31 मिलियन टन एवढी आहे। त्यातली जवळजवळ 65% गरज ही मध्य पूर्वेतल्या गॅसवर भागवली जाते। आता मध्य पूर्वेतून प्रत्येक टँकर भारतात आला तर आनंदोत्सव साजरा केला जातोय, इतकी वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे। आणि या सगळ्याच्या मागे डोनाल्ड ट्रम्प यांचे घातक डिसिजन्स आहेत। आता प्रॉब्लेम असा होणार आहे की आज 17 तारीख आहे आणि अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये जी शस्त्रसंधी झालेली होती आणि या शस्त्रसंधीची मुदत 21 एप्रिलला संपणार आहे। आता 21 एप्रिल नंतर अमेरिका इराणवर पुन्हा हल्ले करण्याची शक्यता जास्त आहे, कारण डोनाल्ड ट्रम्प म्हणतायत की मी ही शस्त्रसंधी पुढे कंटिन्यू करणार नाही। 21 तारखेच्या अगोदर पूर्णपणे माझ्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत, नाहीतर पुन्हा आमचं सैन्य युद्धासाठी तयार आहे। आणि आता त्याप्रमाणे त्यांनी इराणचा पूर्णपणे ब्लॉकेड देखील केलाय आणि या गोष्टीवरती आता इराणने देखील धमकी दिली आहे की लवकरात लवकर हा ब्लॉकेड, ही नाकेबंदी उठवा, अन्यथा आम्ही आजूबाजूच्या सगळ्या देशांच्या बंदरांच्यावर हल्ले करायला सुरुवात करू। आणि जर असंच खरं युद्ध पुन्हा सुरू झालं तर त्यामध्ये या मध्य पूर्वेतल्या यूएई, सौदी अरेबिया या देशांच्याकडून भारतात जो एलपीजी पाठवला जातो त्याच्या पुरवठ्यावर पुन्हा एकदा परिणाम होण्याची शक्यता आहे। आणि दुर्दैवानं जर चुकून तिथल्या गॅस फील्ड्सवर हल्ला झाला तर त्याची किंमत सगळ्या जगाला चुकवावं लागेल, कारण पुन्हा एकदा इराणच्या आणि अमेरिकेच्या दोघांच्याही निर्णयावर हे सगळं ठरणार आहे। आणि त्यामुळे इथून पुढे एलपीजीचे टँकर्स इथून पास होतील की नाही हे सगळं आत्ताच काही सांगता येत नाही अशी परिस्थिती आहे। आता मागच्या काही दिवसामध्ये भारतानं असं केलं की भारताचं जे इंटरनल 35% प्रोडक्शन होतं एलपीजीचं ते वाढवलं, जेणेकरून भारताच्या बाहेरचा एलपीजीवर आपल्याला अवलंबून राहावं लागू नये। पण भारत हे कंटिन्युअसली वाढवून ठेवू शकत नाही। त्यासाठी भारताने एक उपाय काढला, तो म्हणजे अमेरिकेकडून एलपीजी खरेदी करण्याचा। पण त्यात देखील एक मोठा प्रॉब्लेम आहे। तो प्रॉब्लेम काय आहे ते तुम्हाला पुढे सांगतो। पण मित्रांनो, एक गोष्ट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे। शेजारी युद्ध चालू असलं आणि त्याचा आपल्या इकॉनॉमीवर काहीच परिणाम होणार नाही असं कधी होत नाही, हे शक्यच नाही। दुर्दैवाने आपण अशा प्रकारच्या जगात आज राहतो जेव्हा गल्फ रिजन मध्ये एखादी घडामोड झाली तर त्याचा परिणाम भारतावरती, आपल्या आयुष्यावर होतो। आणि दुर्दैवानं भारत प्लॅनिंग मध्ये फारसा चांगला नाही, त्यामुळे आपला डिफॉल्ट ॲटिट्यूड असा असतो जेव्हा होईल तेव्हा बघू, पण जेव्हा खरी इमर्जन्सी किंवा ग्लोबल क्रायसिस दारावर येऊन उभा राहतो तेव्हा आपला ॲटिट्यूड काम करत नाही। उदाहरण द्यायचं झालं तर 2020 सालचा कोविड आणि 2008चा फायनान्शियल क्रायसिस, जगात कधीही अनसर्टन इव्हेंट्स घडू शकतात, मग ते मिडल ईस्ट असो, जिओपॉलिटिकल टेन्शन असो किंवा तुमच्या स्वतःच्या आयुष्यातली एखादी अनपेक्षित मेडिकल सिच्युएशन। या सगळ्या इव्हेंट्ससाठी आधी प्लॅन करणं शहाणपणाचं आहे, जेणेकरून इमर्जन्सी आली तर तिचा तुमच्या आयुष्यावर होणारा इम्पॅक्ट मर्यादित राहील। उदाहरण घ्या हेल्थ इमर्जन्सीचं, ती कधी आधी सांगून येत नाही आणि तुम्ही प्रिपेअर्ड नसाल तर एकट्या हॉस्पिटलच्या बिलापायी तुमची वर्षानुवर्षाची सेव्हिंग वाया जाऊ शकते। आधी लोक टॅक्सेस आणि कॉम्प्लिकेटेड प्रोसेसेसमुळे मागे हटायचे, पण आता हेल्थ इन्शुरन्सवर जीएसटी देखील हटवण्यात आलाय। आज फक्त 700 ते 1000 रुपये पर मंथ मध्ये तुम्हाला 10 लाख ते 20 लाख रुपयाचा हेल्थ इन्शुरन्स कव्हर मिळू शकतो। म्हणूनच हेल्थ इन्शुरन्स एक चांगला घेतला म्हणजे भीतीची गोष्ट नाही,
क्लॅरिटी आणि प्रिपरेशन त्यासाठी महत्त्वाची आहे. मला डिट्टोबद्दल कळलं आणि त्यांचा अप्रोच खरंच वेगळा होता. डिट्टो ही एक झिरोदाचं बॅकिंग असणारी कंपनी आहे, जी फिनशॉट्सच्या टीमनं बनवलेली आहे, ज्यांची 8 लाखापेक्षा जास्त कस्टमर्सनी इन्शुरन्स केलेला आहे आणि गुगलवर त्यांचं रेटिंग 4.9 आहे 5 पैकी आणि जवळजवळ 14,000 पेक्षा जास्त रिव्ह्यूज आहेत. महत्त्वाचं म्हणजे कुठलाही स्पॅम नाही, कुठलंही सेल्स प्रेशर नाही, कोणीही कॉल करून तुमच्या मागे लागणार नाही. त्यांचे एक्सपर्ट्स IRDAI सर्टिफाईड आहेत आणि ते ऑनेस्टली सांगतात तुमच्यासाठी कुठला हेल्थ इन्शुरन्स बेस्ट आहे. त्यांच्या वेबसाईटवर जावा, कॅल्क्युलेटर आहेत, सिंपल आर्टिकल्स आहेत ज्यामध्ये क्लेम सपोर्ट पण तुम्हाला दिला जातो. डिसिजन पुढे ढकलत बसण्यापेक्षा, कन्फ्युजनमध्ये अडकण्यापेक्षा एकदा तरी ऑप्शन्स एक्सप्लोर करा आणि तुमच्या गरजेनुसार तुम्हाला जे फिट होत असेल ते इन्शुरन्स घ्या आणि ते समजून देखील घ्या. डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करा आणि एक फ्री कॉल बुक करा. हे सिंपल आहे, फ्री आहे आणि कुठलाही डिले न करता एक क्लिअर आणि चांगला विचार करून घेतलेला निर्णय घेण्यासाठी मदत करतं. आता आपण परत येऊया आपल्या स्टोरीकडे. भारतात पेट्रोल डिझेलच्या किमती स्थिर राहण्याची शक्यता आहे, पण या किमती कधीपर्यंत स्थिर राहतील हे मात्र आता सांगता येत नाही. कारण भारतानं भलेही अमेरिकेचं जे काही सँक्शन्स आहेत इराणवर आणि रशियावर ते उडवून लावून दोन्ही देशांच्याकडून तेल खरेदी करणं चालू ठेवलं, तरीही रशियन तेल भारताला पूर्वी $60 पेक्षा कमी पैशात मिळत होतं. त्याची किंमत आता $90 प्रति बॅरल पर्यंत पोहोचलेली आहे. त्यामुळे भारतानं कितीही नाही म्हटलं तरी भारताला येणाऱ्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवाव्याच लागतील. अर्थात 29 एप्रिल पर्यंत आपल्याला आहे त्याच दरात पेट्रोल मिळण्याची शक्यता आहे, कारण 29 एप्रिलला पश्चिम बंगालमधल्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडेल आणि त्यानंतर सध्या ज्या किमती आहेत, ज्या भारतानं होल्ड करून ठेवलेल्या आहेत, त्या या निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच केलेल्या आहेत हे आपल्याला सगळ्यांना दिसतंय. कारण भारताला जी कॉस्ट आता द्यावी लागते ती खूप प्रचंड आहे. त्यामुळे 29 तारखेनंतर पेट्रोल डिझेलच्या किमती वाढतील यात शंकाच नाही. दुसरी गोष्ट, एलपीजीच्या किमतींमध्ये वाढ देखील होऊ शकते, कारण एलपीजीचा ऍक्च्युअल तुटवडा देखील होतोय आणि एलपीजीच्या किमती देखील वाढत आहेत. म्हणजे दोन्ही बाजूंनी फटका बसतोय. अमेरिका या ठिकाणी सगळ्या राष्ट्रांना प्रेशराईज करून असा प्रयत्न करते की भारताने एलपीजी देखील आता अमेरिकेकडूनच खरेदी करावा, जो खरेदी करायला भारतानं सुरुवात देखील केलेली आहे. पण प्रत्यक्षात मध्य पूर्वेतल्या देशांच्याकडून जो एलपीजी भारताला स्वस्तात मिळत होता तो अमेरिकेकडून महागात खरेदी करावा लागेल. प्लस अमेरिकेतून भारतात आणायची जी जी ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आहे ती देखील जास्त आहे. पण अमेरिकेची हीच इच्छा आहे की त्यांनी म्हणजे जगातल्या सगळ्या राष्ट्रांनी अमेरिकेकडून महाग पडलं तरी त्यांच्याकडूनच ऑइल अँड गॅस खरेदी करावा. अमेरिकेला या युद्धामध्ये जे नुकसान झालेलं आहे, त्यांना असं वाटतं की जगाच्या कल्याणासाठी त्यांनी जे युद्ध केलंय त्याच्यामध्ये त्यांना जवळजवळ $40 बिलियन आतापर्यंत नुकसान झाले आणि ते सगळं भरून काढण्यासाठी काहीतरी मदत सगळ्या राष्ट्रांनी अमेरिकेला करणं गरजेचं आहे. त्यासाठी सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे की त्यांच्याकडून कुठलाही एक डिसिजन आज झाला तर तो उद्या बदलणार नाही याची गॅरंटी कोणी देऊ शकत नाही. भारत, अमेरिका, इराणचं भांडण मिटवायला पुढे जात नाही याचं कारण हेच आहे की एकदा घेतलेले डिसिजन्स हे दोन्ही देश कधीही बदलू शकतात, ते डिसिजन्सवर ठाम राहत नाहीत आणि याची काहीही गॅरंटी नाही आणि हे त्यांनी आतापर्यंत अनेक वेळा सिद्ध केलेले आहेत. आणि भारताला आताच्या परिस्थितीत तरी अमेरिकेचं गॅस खरेदी करणं मोठ्या प्रमाणावर परवडत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात भारतात एलपीजीचा क्रायसिस पुन्हा होऊ शकतो का, तर या प्रश्नाचं उत्तर आपण असं देऊ शकतो की कदाचित भारतातला एलपीजी क्रायसिस मागच्या महिन्यात जो आपल्याला सडन एक झटका बघायला मिळाला, त्या झटक्यामुळे आपण त्यासाठी तयार नव्हतो आणि तो प्रॉब्लेम इतका मोठा झाला. तरी एलपीजीच्या किमती जवळजवळ 100 ते 200 रुपयानं येणाऱ्या काळात वाढू शकतात. म्हणजे शॉर्टेज होणार नाही, पण किमती मात्र जास्त द्यावे लागतील अशी शक्यता आहे. अशा पद्धतीचा फटका भारताला सध्या बसू शकतो, कारण मागच्या वेळेला काय झालं, आपल्याकडे शॉर्टेज देखील होता, एलपीजी देण्यासाठीच लोकांना उपलब्ध नव्हता. यावेळी एलपीजीची सोय आपण करू शकतो अमेरिकेकडून, पण तो आपल्याला महाग पडेल. आता मागच्या वेळेला सरकारनं फक्त 60 रुपयांची वाढ केलेली होती. येणाऱ्या काळात ही वाढ कदाचित 100-200 रुपयांनी होईल, पण एलपीजीचा शॉर्टेज होणार नाही, तो आपल्याला वेळेत मिळेल एवढंच होईल. पण याचा फटका आपल्याला बसणार आहे. ज्या पद्धतीची परिस्थिती भारतानं मागच्या काही दिवसांमध्ये भोगलेली आहे, मागच्या विशेषतः मार्च महिन्यामध्ये, ते बघितले असता 100-200 रुपयांची वाढ ही भारतातल्या अनेक कुटुंबांच्यासाठी जरी धोकादायक किंवा त्रास देणारी असली त्यांच्यासाठी, त्यांचं जे रोजचं इन्कम आहे ते बघता, पण तरी देखील अगदीच गॅस मिळणार नाही अशी परिस्थिती होण्याची शक्यता नाही. त्यामुळं या व्हिडिओमध्ये इथं थांबूया. या व्हिडिओबद्दलचे आणखी काही प्रश्न तुमचे असतील तर ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर विचारा. व्हिडिओ कसा वाटला तेही आम्हाला सांगा आणि डिट्टो इन्शुरन्सचं जे एक लिंक आहे ती मी तुम्हाला या कमेंट्समध्ये देऊन ठेवतोय. या लिंकवर जा आणि जास्तीत जास्त इझिली एक नवीन इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स तुम्ही तिथून खरेदी करू शकता. तुम्हाला ही वेबसाईट कशी वाटते ते देखील आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.